नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान अशी गोष्ट घेऊन आलेली आहे. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लबाड आणि खोडकर मेंढपाळ. गोष्टीचं नाव काय आहे? लबाड आणि खोडकर मेंढपाळ. भागवत. एका गावाशेजारी नदी वाहत होती. नदीकाठी हिरवगार कुरण होतं. उन्हात गावातील गुरे चरायची, शेळ्या मेंढ्या चरायच्या. दुपारच्या वेळी सगळे नदीकाठी जमायचे. पाण्यात डुंबत भाकरी खात, विश्रांती घेत आणि आपल्या कामाकडे निघून जात. आजूबाजूला शेती होती. शेतात शेतकरी काम करत. दुपारी तेही नदीकाठी येत. मधली वेळ संपली पुन्हा कामावर जात. एक मेंढपाळाचा पोरगा येत असे. मेंढ्या मागे दिवसभर फिरत असे. हा मुलगा स्वभावाने अतिशय खोडकर होता. एके दिवशी मेंढ्या चारत असताना त्याच्या मनात खोडकरपणे एक विचार आला. त्याला वाटले, आपण इथल्या शेतकऱ्यांना फसवून खूप मजा करू शकतो. म्हणून तो एके दिवशी मेंढ्या चारत असताना दुपारच्या वेळी सगळी माणसं कामावर परतली असता हा मुलगा मोठ्याने ओरडू लागला. धावा धावा, वाघ आला. मेंढ्यांचा फडशा पाडू लागला. अशा प्रकारे तो जोर जोरात ओरडू लागला. त्याची ओरडणे ऐकून आजूबाजू शेतकरी हातातले काम टाकून त्याच्याकडे धावत आले. वाघ आला अशी आरोळी ऐकल्यामुळे सर्व लोक हातात काट्या, कुऱ्हाडी, हातात असेल ते हत्यार घेऊन धावत आले. त्याने मुलाला विचारले, कुठे आहे वाघ? मुलाने खोडकरपणे त्यांना उत्तर दिले, तुम्ही येण्या अगोदर वाघ मेंढीच कुकरू घेऊन पसार झाला. त्या खोडकर पोरानं थाप मारली. सगळी माणसे पुन्हा कामावर परत गेली. हे सर्व पाहून त्या मुलाला खूप मजा वाटली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वजण दुपारच्या वेळी गोळा झाले व आपली जेवण संपवून आपापल्या कामासाठी परत गेली. पुन्हा या खोडकर मुलाच्या मनात विचार आला की आपण कालच्या सारखे आजही यांना फसवायचे. पुन्हा जोर जोराने ओरडू लागला, धावा धावा, वाघाला. वाघाने वाघाला फडशांचा फडशा पाडू लागला. मेंढ्यांचा फडशा पाडू लागला. धावा धावा, वाघ आला. मेंढ्यांचा फडशा पाडू लागला. हे त्या मुलाची ओरडणे ऐकून शेतकरी पुन्हा हातात काठ्या, कुऱ्हाडी व मिळेल ते हत्यार घेऊन मुलाकडे धावत आले. त्याने विचारले, कुठे आहे वाघ? त्या मुलाने कालच्या सारखेच उत्तर दिले. मेंढीचं कुकुरू घेऊन वाघ पसार झाल्या. हे त्या मुलाचे उत्तर ऐकून शेतकरी पुन्हा आपल्या कामावर परतली. या मुलाला मात्र खूपच मज्जा वाटली. आता हे त्याचे दररोजचेच नाटक झाले होते. दररोज दुपारी झाली की तो असा ओरडायचा व सर्व शेतकरी आपल्या हातातले काम टाकून धावत त्याच्याकडे यायचे. लबाड पोराला लोकांना फसवून ही गंमत वाटू लागली होती. काही दिवस पोराची आरोळी ऐकून माणसे धावून आली. वाघ बीक काही नाही हे बघून परत गेली. पुन्हा पुराने आवाज दिला. पोरानं, धावा हो धावा, खरंच वाघ आला आहे. आता हे दररोजचे झाले असल्यामुळे ऐकणारे म्हणाले, काय लबाड पोरगा, काही काम ना धंदा, सगळ्यांना पळायला लावतो. त्यामुळे कोणीही तिकडे फिरकले नाही. एके दिवशी खरंच वाघ आला. पोरगा घाबरला. मदतीसाठी पुन्हा ओरडू लागला. धावा धावा, वाघाने मेंढ्यांचा फडशा पाडला. त्या पोराचे हे ओरडणे ऐकून आता कोणीही धावत आले नाही, कारण त्यांना वाटले की हा पोरगा दररोजच्या सारखेच आजही आपल्याला फसवत आहे. आता कोणीही मदतीला आले नाही. वाघोबाने दुपारची वेळ साधली व त्या मुलाच्या बऱ्याच मेंढ्यांचा फडशा पाडला. या गोष्टीतून आपल्याला ही शिक मिळते की खोटं बोलून आपण इतरांना फसवलं तर पुढे लोक आपणावर मुळीच विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आपलेच नुकसान होते. बरोबर आहे ना? या आजच्या कथेमध्ये त्या मुलाने जर शेतकऱ्यांना फसवलं नसतं, त्यांना खोटं सांगितलं नसतं, तर ज्यावेळेस त्याला खरी गरज होती, म्हणजे ज्यावेळेस खरोखरच वाघ आलता, त्यावेळेस त्या लोकांनी त्याची मदत केली असती का नसती? त्याच्यामुळे माणसाने कधीही खोटे बोलू नये, नेहमी खरे बोलावे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.